आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. तर आपल्या सर्वांचा आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आपल्या सगळ्यांचा रेकी फर्स्ट पासून तर रेकी थर्ड पर्यंतचा प्रवास आता पूर्ण होत आहे. जवळजवळ बऱ्याच गोष्टी आपण शिकून घेतलेल्या आहेत. काही प्रॅक्टिस सेशन आपले बाकी आहेत. तर मी तुम्हाला एक छोटस विचारणार आहे की तुम्हाला रेकी मधून काय अनुभव आला, काय वाटतंय तुम्हाला? तर कोण शेअरिंग करणार पहिले? हात वर करा. येस, सुरेखाताई. अचानक नाव घेतलं ना मला मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. परवाचाच अनुभव आहे माझा. रेकी तर मला पावला पावलेला कामाला येते. जसं मी रेकीशी जॉईन झाले ना, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये मला चांगले अनुभव येत गेले. पण परवाचा माझा आत्ताचा अनुभव आहे. मला अचानक रात्री किडनी स्टोनचा त्रास चालू झाला. मला माहित नव्हतं तो किडनी स्टोनचा आहे, पण माझं खूप दुखायला लागलं. रात्री 2ला चालू झाल्यानंतर मी पहाटे 5ला मला दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं हा किडनी स्टोनचा त्रास आहे आणि तुम्हाला 2-4 दिवस इथे ऍडमिट राहावं लागेल. आणि डॉक्टरनी सलाईन औषधं चालू केले. आणि माझं माझं चालू होतं. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी सिम्बॉल द्यायची, हं. रडायची. तरी पण माझं चालू होतं. आणि परत माझी सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर कळलं की माझा 7 mm चा स्टोन आहे. आणि आश्चर्य सांगायचं म्हणजे त्या दिवशी 4 वाजता स्टोन तो पडला इथून वाटे. जे डॉक्टर मला 4 दिवस ऍडमिट राहा म्हणत होते, ते 4 वाजता माझा स्टोन पडला. आणि आज मी ओके आहे. धन्यवाद रेकी आणि धन्यवाद मंजुश्री ताई. खूप छान, खूप छान सुरेखाताई. बघा, आपण म्हणतो डॉक्टरच्या ट्रीटमेंटला विरोध म्हणून रेकी नाही आहे. परंतु आपण जेव्हा डॉक्टरचे ट्रीटमेंट घेत असतो तेव्हा जेथे 4 दिवसामध्ये आजार बरा व्हायचा ते तेथे लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट आला. हा फरक रेकी ऊर्जेमुळे होतो. ओके. खूप छान सुरेखाताई. तसे पण तुम्ही छोटे मोठे अनुभव घेतलेले आहेत. तुम्ही शेअर करू शकता. भरपूर मॅडम. भरपूर मॅडम, मला ते आठवावं लागते. पावला पावलाला आहे तो मॅडम. म्हणजे असे काय अनुभव आहेत की ते मला थोड्या दिवसांनी सांगायचे. मी सांगितलं, माझ्या मुलाच्या लग्नासाठी बोलले मी. आणि ते करेक्ट झालं. ठरवलेली तारीख सुद्धा मॅडम, मला जशी पाहिजे तशी तारीख वगैरे सगळं, मुलगी जशी पाहिजे तशी. हा सुद्धा अनुभव रेकीचाच आहे. आणि त्यामुळे मी जास्त अट्रॅक्ट झाले. खूप छान. नक्कीच आपण स्पेशल एक व्हिडिओ तयार करणारच आहे सुरेखाताई. बघा, हो. तरीही आता एवढा मोठा स्टोन पडून गेला, तुम्ही आज बसलेले आहात, थोडासा आराम करा. हा, हो. थोडासा आराम घ्या स्वतःला. हा मेडिटेशन मॅडम. नेहमी सुरू ठेवा. नक्कीच खूप जास्त चांगला रिझल्ट तुम्हाला आणखी पुढच्या हा. आयुष्यामध्ये येणार आहे. मस्त. खूप थँक्यू. हा. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम. कोणाला करायचं आणखी नेक्स्ट शेअरिंग? एक शेअरिंग आपण पूर्ण नाही, पण एक एक छान छान अनुभव. ओके कोमल. हाय मॅम. आत्मा आता नमस्ते. आठवला? आठवला की 2 मिनिटांनी? माझा ऍक्च्युली आता थोडासा प्रोसेस सुरू आहे. मी शेअरिंग करीन, पण थोड्या दिवसांनी करीन. ओके. म्हणजे हा, रिझल्ट आल्यावर. मागच्या आठवड्यामध्ये आलेला रिझल्ट. हो. हा. पण ते थोडंसं पर्सनल आहे. मी ओके. नो नो नो. थोडंसं नंतर करेन. येस येस. कारण कोमल जवळ जेव्हा जेव्हा कोमलनी हात वर केला ना, कोमलच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचले. कोमलच्या इथपर्यंत आलं अनुभव सांगायचं. पण कोमलला असं वाटलं आता आपण थांबूया. असं झालं ना कोमल? हो. काय हरकत नाही. खरं तर कोमलनी जेव्हा म्हणजे काही घटना आहेत त्या मी नंतर सांगेन, पर्सनल आहेत. पण स्वतःबद्दल म्हणायचं तर ऑफकोर्स मी स्वभावाने थोडीशी तापटच आहे. आणि ते कुठेतरी आणि कसं व्हायचं की समोरासमोर जेव्हा बोलायचा की माझं असं पटकन रिॲक्शन द्यायची किंवा मी स्वतःला खूप थांबवून ठेवायचे की हे चुकीचं घडतंय, हा अन्याय होतोय आणि हे बरोबर नाही. आणि आपण आपण समोरच्याला बदलायला जातो. पण मला असं आणि माझ्याकडून काय व्हायचं की समोरच्याला अति जास्त महत्व द्यायला जायचं उगाचच, की जी व्यक्ती आपल्याला त्रास देते आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, तर आपण उगाचच त्या व्यक्तीचा सतत 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 विचार करून आपला दिवस खराब करायचा, मूड खराब करायचा.
आणि पण मग रेकीमुळे ना मला स्वतःचं महत्व समजलं की आपणही आपल्यासाठी तितकेच महत्वाचं आहोत. आपण आपली प्रगती स्वतःची आध्यात्मिक आणि आर्थिक, शारीरिक, भावनिक सगळ्या प्रकारची आपली प्रगती झाली पाहिजे हे मला कुठेतरी वाटलं. आणि यातून आपल्याला काय साध्य होतंय म्हणजे आपलं मन, आपला आत्मा किती त्याचं किती पावित्र्य वाढतंय किंवा त्याला कसा मार्ग चांगला म्हणजे हे होतंय. म्हणजे मला शब्दाने आठवते आता. पण तो कसा शांत राहतो आहे आणि त्याला कसा त्रास होत नाहीये हे हे कुठेतरी मला असं जाणवलं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की अरे म्हणजे शांत राहायचं आणि आधी सुद्धा मी शांत राहायचे पण तो आतमध्ये घुसमटत वाटायचं ते असं खूप बाहेर पडत की खूप माझा मोठा ब्लास्ट होईल असं वाटायचं ते. पण आता ते कसं होतं की ठीक आहे, चिल, इट्स रिलॅक्स, हॅव पेशन्स. असं पेशन्स आहेत माझ्याकडे प्रचंड, पण त्याचा खूप त्रास व्हायचा, त्याचा त्रास नाही होत आता ऍक्च्युअली. आणि असं झालं की हा ठीक आहे, मला ह्या गोष्टीचा समोर अगदी काही सुनामी जरी आले तरी मला शांत राहायचंय. म्हणजे मला स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा. हे जे कळत नव्हतं ना, ते कळलं की कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यावं हे मला रेकीमधनं कळलं. म्हणजे आपण समोरच्याला इतर भौतिक गोष्टींपेक्षा त्रासदायक गोष्टींना इतकं महत्व देतो, मग त्या व्यक्ती असल्या तरी. आणि मग असं आपण काही इतकं महत्व जरी त्यांचं महत्व आपल्या आयुष्यात नातं ते असलं तरी असं वाटतं की आपण काही इतकं महत्व देऊन स्वतः त्रास करून घेतो आहोत की त्या गोष्टीला, त्या घटनेला, त्या व्यक्तीला नको आपण महत्व देऊया. आपण आपला पीस चॉईस करूया. चूज वाईजली आपण ज्याला म्हणतो ना, ते 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 मला कळलं. सो वा. मला हे खूप चांगलं वाटतं. म्हणजे चांगला फरक पडला मला याच्यामध्ये की म्हणजे कीप काम अँड चूज वाईजली व्हॉट इज बेटर फॉर यू. मग तुमची मानसिक शांतता जास्त महत्वाची आहे आणि ते तुम्ही त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे, तुमचं भौतिक, आर्थिक बाकी जे काय ते दॅट इज सेकंड प्रायोरिटी. तुमची मानसिक शांतता खूप जास्त महत्वाची आहे आणि ती रेकीमधनंच मिळते आणि ते ते मेडिटेशननीच मिळते. आणि तुम्हाला तुमचं महत्व, तुमच्या मानसिक अवस्थेचं महत्व ते ते जास्त मला समजलं आणि मला तिथे म्हणजे ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं आत्ता तरी. आणि ते ते मला समजलं आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसासाठी ते जास्तीच महत्वाचं आहे. Yes. खरं आहे. आणि ना कमल, जेव्हा पीस ऑफ माइंड असतो तेव्हा आपले निर्णय योग्य येतात, तेव्हा आपल्या चुका कमी होतात. आणि ना जे काही प्रश्न आहेत, मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, कुठं भौतिक जगातील वेगळे काही गोष्टी असो, तर त्यावर आपण योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकतो. आहे येस मॅम. ना? हो हो. खूप छान. नक्कीच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. क्रेडिट गोज टू यू ऑल. आणि तुम्ही सगळेजण अगदी मनापासून मेडिटेशन करता, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करता. हं? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुमच्यामध्ये बदल होतो. आणि ही ऊर्जा कुठे होती कोमल? माझ्याच आतमध्ये होती. आतमध्ये होती बरोबर. आपण पुन्हा फक्त त्याच्यासोबत आपला शोध घेतला आहे. आपण या ऊर्जेसोबत स्वतःला पुन्हा जोडलं आहे. बस, खूप काहीच वेगळं केलेलं नाहीये. तेच माझ्यामध्ये आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा बोललाशी. माझ्याच आतमध्ये असलेलं सर्व मी नव्याने शोधलं आहे. ही येस. शांतता पण तुझ्या आतमध्येच होती. फक्त त्या शांततेवर जे काही होतं ना, राग, त्रागा, तो हावी झाला होता. बस ती एनर्जी वाढली होती. आता आपण हम्म. शांततेची एनर्जी वाढवलेली आहे. आपोआपच नकारात्मक ऊर्जा थांबत आहे. ओके. येस, एक्झॅक्टली. खूप छान. छान. बोला माया, थँक्यू. तुम्हाला काहीतरी शेअर करायचं होतं? मी रेकी जॉईन करायच्या अगोदर जवळजवळ 80% डिप्रेशन मध्ये गेलेले होते. म्हणजे मला कोणाशी बाहेर जाऊशी वाटायचं नाही, कोणाशी बोलूशी वाटायचं नाही. फक्त सतत झोपून राहूशी वाटायचं. काम सुद्धा करूशी वाटायचं नाही. मी दिवसभर झोपायचे, पण मला 2-3 दिवस झोप यायची नाही. कंटिन्यू मी जागी असायची. आता माझा तो पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मी जो तुम्हाला मेन प्रॉब्लेम सांगितला होता, तो माझा जवळजवळ 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तुम्हाला मी रेकी जॉईन करायच्या अगोदर बोलले होते, तो मी आता इथे शेअर नाही करू शकत. हा, हा. हो. बरोबर. आता मला म्हणजे मी एकदम डिप्रेशन पूर्ण बाहेर आले आणि माझी मुलं पण आता व्यवस्थित अभ्यास वगैरे करते. आणि येस. मला खूप फ्रेश वाटतं, खूप म्हणजे खूप. खरंच खूप छान. माहिती असंच मेडिटेशन करत राहा. काहीच नाही, आता 80% बाहेर आलो ना, आपल्याला 100% बाहेर येणार आहे आपण. ओके. आणि ठीक आहे, प्रॉब्लेम थँक्यू प्रॉब्लेमच राहणार नाही. मॅम. आयुष्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे सगळी. खूप ठीक आहे, छान. थँक्यू. थँक्यू. नक्कीच. खूप थँक्यू.
आणि खरंच मायाताईंनी मला शेअरिंग केलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं तेव्हा, ताई मी तर काही देव नाहीये, बरोबर ना, मी देव नाही आहे, पण हो. मी तुम्हाला शब्द देऊ शकत नाही. पण बघा, तुम्ही पहिलं मेडिटेशन करसाल ना, तर पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला बदल झाले आणि तुम्ही खूप मोठी अचिव्हमेंट हो. केली आहे. अगदी माझ्या अंगाला पण शहारे आले आहेत. ज्यांनी मनापासून स्वीकार केला ना गुरुजीचा, त्याला खूप जास्त प्रमाणात रिझल्ट येतो, एवढं लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत मला खूप छान अनुभव आला. म्हणजे पहिले जेव्हा आपले 6-7 मेडिटेशन झाले, त्याच्यानंतर मला खूप छान अनुभव येत गेला त्या बाबतीत. खूप मस्त. आणि खरंच मला परत सेकंड डिग्रीला तर खूपच पूर्ण बंद झालं ते. केला का? परत फोन पण नाही केला मला. आवाज परत फोन पण नाही केला मध्ये मला. केला होता, पण तुमच्याकडे वेळ नव्हता ना. केला होता मी, पण तुमच्याकडे वेळ नव्हता. ओके, बरं झालं फोन नाही घेतला. मी तुम्हाला क्रिस्टल बद्दल पण अच्छा अच्छा अच्छा. बघा, बरं झालं फोन नाही घेतला, तर आता तुम्हाला समजलं की माझ्या मधल्या ऊर्जेचा वापर केल्यामुळे मी स्वतःला खूप बदल करून घेऊ शकते. हं? आहे ना? हो. कदाचित फोन घेतला असता तर आणखी मॅडम कडे आपण शेअरिंग करू दे आपल्या टेन्शनचं. पण ना, फोन झालाच नाही, असं होत नाही शक्यतो, पण झालाच नाही मायाताईंचा. सॉरी मायाताई. पण त्यामुळे तुमची ताकद तुम्हाला समजली आणि तुम्ही जोमाने कामाला लागल्या. करू दे मेडिटेशन, करू दे मेडिटेशन. हो. छान. थँक्यू. ओके. नेक्स्ट कोण हात वर करणार आहे? थँक्यू. बोल. एक मिनिट एक मिनिट. सुजाताताई, हं, करा. सुजाता, माईक सुरू करा. माईक माईक सुरू करा. हा. आत्मा नमस्ते मॅडम, सर्वांना आत्मा नमस्ते. तुमच्या परस्परचा प्रवास किती किती सांगावं तेवढा कमीच आहे. खूप आनंद आहे. खूप सकारात्मक विचार आहेत आता आणि खूप स्वतःच्यात बदल झालाय. म्हणजे मानसिक टेन्शन पूर्ण कमी झालंय आणि शारीरिक तर चालायच आहे, पण ह्याच्यातून एवढे पॉवर मिळते आम्हाला. म्हणजे मनापासून केल्यानंतर काय आनंद मिळतो, हे सगळ्यात मेडिटेशन झाल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर आणि दिवसभरची ऊर्जा आपण प्राप्त केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण काय करतोय. आणि खूप मजा, एवढं छान वाटतंय सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक गोष्टीतून असं वाटतं की आपल्याला ऊर्जा मिळते, तर आपण ते करणार. कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर असा विचार नाही येत आहे पहिल्यासारखा की तुम्ही करू शकेल का नाही. पण आता वाटतंय ते आता आत्मविश्वासाने सांगतोय चला करायचं ते. होऊ शकतं ते सगळं आपण जसं विचार मांडतोय आणि आपल्या जे पॉवर आहे ते आपण बघतोय, आपण काय करू शकतो, हे सगळं सगळं त्याच्यामुळे साध्य होतंय. ब्रह्मांडी ऊर्जेचा एवढा फरक वाटतोय, एवढा जाणवते. खूप सगळ्या गोष्टी आनंद आहे. आणि सगळे म्हणजे आपल्या घरातलं वातावरण सुद्धा ना एवढं छान वाटतं. आणि आमच्यातनं सांगण्याची पद्धतच बदलली सगळ्यांना. हे आपण जे सांगतोय ते खूप असं म्हणजे मनापासून सांगतोय आणि तो मनापासून आपल्याला घेतोय. सगळे असं करतात किती छान सांगते असं, म्हणजे खरंच आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात, विचारात खूप बदल झालाय. आणि म्हणजे ज्या अर्थी समोरच्याच आपल्याला रिप्लाय मिळतात त्या अर्थी आपण बदललोय थोडं काही ना असं वाटतं. आणि विचार खूप सकारात्मक होतात. म्हणजे आपलं शारीरिक मानसिक ह्याच्याविषयी जेव्हा आपण म्हणजे आपल्याकडे बघून लोक विचारतात की काय करता तुम्ही, म्हणजे एवढं सकाळ करून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर इम्प्रेशन. आपण जेव्हा बघतो आपल्याला तेव्हा आरशासमोर उभा राहतो, छान मस्त एवढं बोलतो आणि स्वतःवर प्रेम करा शिकलोय आम्ही, हे महत्वाचं आहे. आणि स्वतःला स्वतः ओळखतोय आम्ही आता की आम्ही काय करू शकतो आणि आपल्यात किती शक्ती आहे ते आपण आतापर्यंत आत्मसात केले नाही. पण चला आता आपल्याला चान्स मिळाला की आपण स्वतःला ओळखू शकतो, आपण काय करू शकतो. आणि एकदम छान सगळ्या गोष्टी रिलॅक्स आहेत, सगळ्या पॉझिटिव्ह होत आहे आणि सगळ्या विचारात तर एवढा फरक जाणवतोय. खूप चांगलं चांगलं सगळ्या गोष्टी अशा कुठलंच असं वाईट नाही वाटत आहे. सगळं मस्त, म्हणजे विचार करतानाच विचार बदललेत आता. वाव, खूप समोरच हा समोरच्यात पण असं कधी असं वाटत नाहीये की नाही बाबा तो माणूस असं नाही तसं नाही चांगलं नाही. का आहे, सगळं चांगलं आहे, खूप छान आहे.
असं म्हणजे अं, बदललं सगळं असं वाटतंय आता मला. खूप माझं वैयक्तिक मत तर असं झालेलं आहे, सगळ्यांच्या बोलण्यावरून पण असंच वाटतंय की स्वतःला बदलल्यात पहिल्यापेक्षा सगळे. बापरे. सगळे सकारात्मक आहेत, खूप छान वाटतंय, सगळ्यांचं ऐकून पण खूप पॉझिटिव्ह वाटतंय. खूप छान. आणि असंच तुमच्या कारण सुजाताताई तुम्हाला सगळ्यांना ऐकू शकत आहेत. आपण सुजाताताईसाठी टाळ्या वाजवूया पहिले. ऐका, थँक्यू. खरंच आनंदाचे अश्रू आले हो, अंगाला शहारे आले तुमचं सगळं. हे तर सगळ्याचं ऐकूनच मी पॉझिटिव्ह होते. ते ऑब्झर्व करून किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे इम्प्रेशन बघून खूप छान वाटतंय. लोकांना खूप प्रॉब्लेम असतात आणि आपल्याला किती आहेत हे आपण जाणवतोय, पण त्यांचा प्रॉब्लेम एवढा मोठे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात, हे खूप आपण का नाही करणार. yes. असं जाणीव होते. आता प्रत्येक ठिकाणी असं आपण म्हणतो. खूप आता माझ्या पण मुलांना मी सांगताना सांगते, खूप लोकांना प्रॉब्लेम आहे, आपण पण हळूहळू टप्प्याने आणि ह्याचा सकारात्मक राहायचं. हा सकारात्मक शब्द तर एवढा पाठ झालाय आमचा. खूप मजा. प्रत्येक गोष्टी सकारात्मक राहा, तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. या सगळ्या गोष्टी सांगताना सुद्धा असं प्रत्येक शब्दात म्हणजे एक तरी वाक्यात हा शब्द येतोय आता. आणि खूप खूप असे सगळे म्हणजे जास्त आपली चोळी मोठी ठेवली आता सगळं प्राप्त करायसाठी. त्यामुळं देवदत्त खूप आपल्या अपेक्षा चांगल्या ठेवायला म्हणजे आम्ही शिकलोय, त्यामुळे चांगल्या गोष्टी घडतात. ते अपेक्षा छान ठेवल्यात मॅडम. आणि तुमच्या बरोबरचा प्रवास मला असाच ठेवायचा आहे, फक्त नक्कीच तुमच्या बरोबर राहायचं. नक्कीच नक्कीच खूप खूप सुजाता, धन्यवाद खूप तुमचे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि सुजाता ताईला आपलं बोलणं ऐकू येते, 5% ऐकू यायचं फक्त यांना एका कानाने. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते, आज सुजाता ताई आपलं सगळं बोलणं ऐकतायत. त्यांना माझे भाव, माझे शब्द, ते यांच्याकडून आपल्याला किती शिकायला मिळून राहिलं हो ना. किती त्या जे जे आपल्या सेशन मध्ये झालं ते सगळं जर सुजाता ताई सांगू शकतात, तर काय यार, या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे, किती धन्यवाद मानावे. बस युनिव्हर्सने खूप भरभरून दिलाय. या ब्रह्मांडीय ऊर्जेला आणखी काय मागावं. बस त्या अशीच कृपा, अशीच राहू दे आमच्या सगळ्यांवर. बस खूप छान सुजाता ताई. थँक्यू. खूप छान. खूप 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 धन्यवाद मॅडम. फक्त आम्हाला तुमच्या बरोबर राहायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या. आणि यस ह्या चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या. मन यस. भरून येतं तर सांगताना खूप, पण खूप छान वाटतंय. सुजाता धन्यवाद ताई, मॅडम. आता पहिल्यापेक्षा किती जास्त ऐकू येते? काय ऐकू किती जास्त येते पहिल्यापेक्षा? मी एकदम पूर्ण लक्ष देऊन तुमच्याकडे ऐकते. म्हणजे असं पहिल्यापेक्षा जास्त कॉन्ट्रिब्युशन जास्त करते मी तुमच्याकडे. ओके. मग जास्त मला असं परत परत ऐकावंच वाटत नाही की पुढचं म्हणजे आपल्याला मी ते पुढचं काय सांगतात ते मॅडम. पहिलं कसं जास्त ह्याने मला स्ट्रेस येत होता की आपल्याला ऐका येईल का नाही. पण आता बऱ्यापैकी मी तुमचं म्हणजे असं वाटतं की लेवल एखादा शब्द नाही कळत मला, हम्म. पण मी ते विचार लावून की आहे असंच आहे ते असं खूप मग ते थोडस काय ना, पण असं तुमच्या बरोबर मी मॅच व्हायला लागले असं वाटतंय मला. छान. खूप छान खूप छान. आणि बाहेरचं ऐकताना पण असं म्हणजे स्वतःला असं पॉझिटिव्ह ठरते आहे. चला ऐकायचं पण असं म्हणजे मला मशीन आहे एक कानाला, आता नाहीये, फक्त कॉड आहे आता, नॅचरल असंच ऐकते मी. पण जर मशीन असेल तरी मशीन तसे नॅचरल ऐकणं आणि मशीनचं ऐकणं वेगळा फरक पडतो. माझ्या नसांचा प्रॉब्लेम आहे, खूपच झालेला आहे, मला थोडासा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे 5-6 वर्षात मला प्रॉब्लेम आलेला आहे. तर मी बाकीच्या गोष्टी ऐकण्याचा खूप असं प्रयत्न करते आणि एवढा स्ट्रेस नाही त्याचा जेवढं घेता येईल तेवढं घेते. आणि त्याच्यातच मी छान मानते की चला आज मला नवीन एक ऐकायला मिळालंय, पण छान. मी त्याच्यावरच मी असं खूप मला छान वाटतं, जेवढं मला असं प्रयत्न करते. म्हणून त्या घेतात आणि तेवढंच पूर्ण परिपूर्ण बघा, जेवढं मिळालं तेवढं पुन्हा स्वतःमध्ये अंगीकारतात. खूप छान. अं, थँक्यू सुजाता ताई, अगदी मनापासून धन्यवाद. नक्कीच आपल्याला भरपूर ऐकायला येईल असं आपण अपेक्षा ठेवूया. खूप छान खूप छान खूप छान. थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या. फक्त तुम्ही बरोबर आहात त्याचा खूप धन्यवाद नाही मला, आणि कायम आपला खूप ऊर्जा छान ताई वाटतं. सोबत आहे, काही काळजी करू नका. ही ऊर्जा आपल्या सोबत आहे, काही काळजी करू नका. हा
चला नेक्स्ट. सगळे मंत्रमुग्ध झाले ना. सुजाता ताई एवढे बोलू शकतात. युनिव्हर्सचे धन्यवाद मानूया बस, बाकी काहीच नाही. ऊर्जा मदत करते. चला कोणाला शेअरिंग करायचं आहे नेक्स्ट? मला काय वाटलं आहे रेखीमध्ये येऊन? सारिका, आर यू रेडी? आत्मा नमस्कार मॅडम. आत्मा नमस्ते. माझा छोटासाच अनुभव आहे आतापर्यंतचा मला आलेला. हम्म. आपण गेल्या आठवड्यामध्ये बिझनेस हिलिंग केलं होतं ना. हो. आमची पण अशी 4 व्हीलर आहे छोटीशी. हम्म. आम्ही त्याच्यामध्ये टुरिस्ट लाईन करतो. हम्म. अपडाऊन वगैरे असतील लोक कोण पॅसेंजर वगैरे. हम्म. ती 2 महिन्यापासून अगदी ठप्प झालेली होती. हम्म. म्हणजे असं एक कधी फोन वगैरे काही येतच नव्हते हम्म. अजिबात. आणि आपण गेल्या आठवड्यामध्ये बिझनेस सिलिंग केल्यामुळे जवळजवळ 2-4 फोन आले. भरपूर म्हणजे असे 2-3 वेळा जरी येऊन गेले फोन, आणि भरपूर यायला लागले तसे फोन. म्हणजे येस. तो एक मला चांगला, म्हणजे बिझनेस तर तसा काही दुसरा काही नव्हताच. पण येस. तो बिझनेस म्हणून मी समजून त्या माझ्या गाडीला मी हिलिंग केलं पूर्णपणे सगळं, एक रूम समजूनच. म्हटलं चला आपल्याकडे काही दुसरा बिझनेस नाहीये, मग त्या गाडीला म्हणून आपण मी ते हिलिंग केलं. चला माझ्यासाठी मला एक छोटासा अनुभव आहे तो एक बघूया आपण म्हटलं. आणि मग त्याच्यापासून मला जरा मस्त अनुभव आला की तेव्हापासून जरा फोन यायला लागलेत. आता तशी 2 ते 3 महिने झाले जवळ ठप्पच होती, अजिबात कसले फोन नाही काय नाही. भरपूर टेन्शन होतं त्याच्यामुळं की बाबा इतके दिवस झाला काय नाही. आणि माझ्यात म्हणजे मी भरपूर छान असं मी केलं की कसं लोकांशी बोलायचं वगैरे, आणि राखीते शांत. आणि मी नको त्या गोष्टींना भरपूर विचार करत होते की ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन भरपूर. आणि ते एक शिकले मी की आता लोकांचा जरा थोडासा विचार कमी करायचा आणि आपल्याकडे जरा थोडासा विचार जास्त करायचा. एवढं काही 2-3 अनुभव छान आले. थँक्यू. मेडिटेशन नंतर स्वतःमध्ये आणखी काय बदल वाटतोय? तसं म्हणजे थोडंसं आपल्या शरीरामध्ये पण भरपूर बदल झालेत. आणि मुलामध्ये जरा नॉर्मली वाटतोय मला, तो जरा 100% वेग म्हणते मी, जरा 60-70% जरा थोडासा फरक जाणवतो त्याच्यामध्ये. पण कधी कधी तो भरपूर व्हायब्रेशन मध्ये येतो. कधी कधी जर एकदा का जरा चिडला तर भरपूर अजून तो जरा चिडतो. पण जरा नॉर्मली झालाय आता, जो सारखा चिडायचा का नाही तो थोडासा जरा कमी झालेला आहे. ते अशा पेशंटला ना नियमित हिलिंगची गरज असते ताई. ओके. आपल्याला खूप थोडं जास्त दिवस हिलिंग द्यावी लागेल. ओके. आणि होईल, काही काळजी करू नका. ओके. चालेल. मजा आहे का? हो, नक्कीच आपण पॉझिटिव्ह राहूया, या ब्रह्मांडाला मागणी करूया, नक्कीच बदल होईल सगळा. छान. चालेल. हा. चला तर नेक्स्ट. आता कोण मला काय बदल वाटते आहे रेकीमध्ये आल्यापासून? कोणाचा व्हिडिओ हातवर आहे? मला नाही दिसत आहे. चला कमलताई. आता मायाताई झाल्या, आता कमलताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आवाज येतो माझा ना? यस, एकदम टकाटक. ऐका ना. म्हणजे मी ह्याला जॉईन केलं ना आता रेकीला, तर आधी म्हणजे कसं होतं, निगेटिव्हिटी जरा जास्त होती माझ्यामध्ये. पण जसं मी जॉईन केलं ना त्यामुळे मला कॉन्फिडन्स पण आला. आणि जे आता मी वर्किंग करते ना तिथे, की मला हे काम करायचंय, मग मी मेडिटेशन वगैरे केलं ना, अफर्मेशन वगैरे देते की या दिशेने, मग मी त्या दिशेने जाते. मग पॉझिटिव्हिटी वाढते माझी की हे माझं काम मला उद्या कम्प्लीट करायचं. मग मी त्या दिशेने जाते आणि ते काम माझं पूर्ण होतं. आणि मेडिटेशन केल्यानंतर मला असं सॅटिस्फाईड होतो, आनंद पण होतो. आणि जरी कंटाळा आला की बाबा आज नको मला मेडिटेशन करायला, मला कंटाळा आला, मला नाही इच्छा, पण जेव्हा मी मेडिटेशन करते ना तेव्हा पॉवरफुल होते, अशी एनर्जी वाढते एकदम आणि आनंद वाटतो. आणि कुठलंही काम करताना ना पॉझिटिव्हिटी जास्त वाढली माझी. आणि असं म्हणत नाही की मला हे काम नाही करायचं, मी काय बोलते हे काम मला करायचं, आणि ते बोलले ना करायचं की ते काम पूर्ण होत. यस. आणि दुसरं म्हणजे दुसरं असं की मला जे पाय अलीकडे आहे ना, म्हणजे मी नवीन जॉब जॉईन केला ना तिथे माझे पाय सुजत होते, तर मी हे करायचे, अफर्मेशन वगैरे स्वतःला दिल्या, मग पाय वगैरे कमी झाले माझे.
पूर्ण आता बंद झाली. सूज यायची ना पायांना, ती बंद झाली सूज यायची. खूप मस्त. आणि जॉबच्या बाबतीत पण सॅटिस्फाईड झाले मी. असं ठीक आहे. खूप छान. आणि मेडिटेशन करताना खूप छान वाटतं. तक्रारी कमी झाल्या एकंदरीत. हम्म. तक्रारी कमी झाल्या एकंदरीत, हो हा ना? हा, तक्रारी कमी झाल्या आणि आनंद जास्त मिळतो याच्यामधून. छान, मस्त. अगोदर टेन्शन दिसायचं चेहऱ्यावर, आता समाधान दिसते. छान. हा, टेन्शन पण कमी होतं हळूहळू. मग Yes. जसं आपलं मेडिटेशन वाढतं, पॉवरफुल पणा जास्त वाढतो आणि टेन्शन पण कमी होतं. खूप आणि तो ऑटोमॅटिक माणूस याच्यामध्ये हळूहळू असं पुढे पुढे सरकत जातो. असं आपल्या लक्षात येत नाही आपण पुढे गेलो. खरं आहे. असं आहे. आपल्याला निवडलाय कमलताई ऊर्जेने, हा हा, आहे ना? थँक्यू. हा, मी या रेकीचे पण धन्यवाद मानते. एवढं ब्रह्मांड आणि ऊर्जा आपल्याला सर्व काही देतो. आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, पण याच्यामध्ये जॉईन केल्यामुळे ना भरपूर गोष्टी माहिती झाल्या. मी मेडिटेशन करत होते, पण एक ठराविक गोष्टी माहिती होत्या, मी त्याप्रमाणे करायचे आणि मला आवड पण आहे मेडिटेशन करायची. आणि आता तर जास्त झाली. बहुत बढिया. खूप छान. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. मी या ब्रह्मांडाचे आणि ऊर्जेचे पण थँक्यू बोलते. आणि मंजुश्री ताई, तुमचे पण धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बोला. शुभांगी, आर यू रेडी? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझं काही खूप असे अनुभव नाहीयेत. फक्त मी एक थोडक्यात सांगू इच्छिते की मेडिटेशन केल्यानंतर जी शांतता लागते ती अवर्णनीय आहे. ती अगदी शब्दातीत आहे. आम्ही ते नाही शब्दात वर्णन करू शकत. कारण मेडिटेशन केल्यानंतर जी शांतता असते ती खरंच, म्हणजे मी ऑफिसमधून बरीच मला वाटते ती घेऊन येते घरी. पण घरी आल्यानंतर जेव्हा स्वतःला थोडं रिलॅक्स करून मेडिटेशनला बसते, त्यावेळेनंतर मला खूप छान वाटतं. खूप बाकी मस्त. त्यासाठी तर हो, तुमचे फार आभार. मे बी मला खूप काही अनुभव आले असतील, पण ते माझ्या आता लक्षात येत नाहीयेत, किंवा आहेत, बरेच काही आहेत. कारण जॉईन करण्याच्या अगोदर आणि आता मी स्वतःमध्ये बराच चेंजेस बघते, पण मे बी मला ते वर्णन नाही करता येते. येस, नक्कीच. हळूहळू हा वर्णन पण करता येईल शुभांगीताई, की मला काय होतं, काय होते ना, आपण एखाद्या ठिकाणी एखादा प्रसंग येतो, एखाद्या प्रसंगात अरे यार, मी अशी वागत होती आणि आता अशी वागते आहे, हा माझ्यातला बदल काय. ओके, जसं मी काल तुम्हाला सांगितलं की मला संध्याकाळच्या वेळेस आंघोळ जरी केली ना, तरी माझ्या हातामध्ये प्रचंड सळसळ आणि अंगार करायची. ओके, मी पावसामध्ये कधी भिजायची नाही. मी ओली जरी झाली ना, तरी माझे हात आहे ना अगदी सळसळ करायचे. खूप प्रचंड वेदना, म्हणजे मला ओलं व्हायच्या अगोदरच भीती वाटायची. जर म्हणजे थंडी भरायची मला. आणि येथे खूप मोठ्या जास्त एनर्जी तयार व्हायची तळहातावर, की मी सहन नव्हती करू शकत. कधीतरी तर मी ज्ञानेशला म्हणायची, आता माझा हात दाब, दोन्ही हात दाबून ठेव दादा, आता जमत नाही. खूप त्रास व्हायचा. पण आता काल मी पूर्ण अर्धा तास पूर्ण पावसामध्ये भिजत आली, स्कूटी चालवत आली आणि खूप जास्त पाऊस होता. थांबायला जागा नव्हती असं नाही, पण ज्ञानेश घरी होता एकटा म्हणून माझं मन नाही मान्य केलं. मी निघाली आली. पण तरीही मला ना थंडी भरली ना काहीच, आणि हवा सुद्धा होती आणि सगळंच होतं. तर याचं कारण आपण मेडिटेशन करतो आहे, त्याचा आलेला मला रिझल्ट. माझी प्रतिकार क्षमता वाढली, माझ्या शरीरामधल्या एनर्जीज योग्य प्रकारे कार्य करायला लागल्या, जे ब्लॉकेजेस होते ते निघाले, अनेक सारे बदल झाले. आणि म्हणून सेम आता हे कसं झालं, केव्हा लक्षात आलं, जेव्हा मी आता पावसात भिजले तेव्हा. कारण अगोदर माझ्या मनामध्ये भीती होती की आपण 5 मिनिटामध्ये, मला माहित होतं की बाबा पाणी जर नाही थांबलं तर मला 5 मिनिटात कुठेतरी थांबावं लागेल, कारण माझ्या हाताला थंडी भरणार. पण मी पॉझिटिव्हिटी क्रिएट करत राहिली आणि अर्धा तास सारखी भिजत आली, पण तरीही माझे हात एकदम ओके होते. म्हणजे हा असा अनुभव केव्हा आला, मला अनुभवातून शिकायला मिळालं की हो, आता माझ्यामध्ये हा बदल झाला आहे, मी या प्रसंगाला फेस करू शकते. हे असे अनुभव आपल्याला हळूहळू येत राहतील. जसं जसं आपण पुढे जाऊ, आपलं एक एक पाऊल टाकू आता, तसं तसं मला काय बदल जाणवतोय, मला काय बदल जाणवतोय. ओके, खूप छान, मस्त. शुभम, काय बदल थँक्यू. वाटतो आपल्याला रेकीमध्ये आल्यापासून? थँक्यू.
असं खूप असा मोठा नाही माझा काही आत्मा एक्सपिरियन्स आहे, नमस्ते. पण काय म्हणले? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, आवाजच नाही आला मला. सॉरी. असा मोठा असा काही एक्सपिरियन्स नाहीये. छोटे छोटे एक्सपिरियन्स आलेत मला भरपूर. तसं काही नाही आठवते, पण जे आठवतं ते सांगतो तुम्हाला. मला स्वतःमध्ये काय बदल हा. जाणवतो आहे हम्म. तेवढंच हवंय आपल्याला. पहिलं हवंय. चिडचिड रागराग मला खूप व्हायचा, म्हणजे असं. आणि एका जागी बसणं म्हणजे इम्पॉसिबल होतं मला. असं आता जेवढं मी बसतो, नाहीतर मेडिटेशन मी आता भरपूर वेळा, कधी 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 मी 3-3 तास पण केलेले. सेकंड ह्याला कंटिन्यूस केलेत, कधी गॅप ठेवून पण केलाय. म्हणजे पहिले एवढं, म्हणजे 15-20 मिनिटं बसणं पण माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं. म्हणजे मी जसं आता आमचं जे काम आहे इंटेरियर्सचं, तर त्याच्यामध्ये कसं आहे, धावपळ खूप असायची. मग त्याच्यामध्ये असं असायचं की मी थांबलं तर मला ना बेचैन सारखं व्हायचं. पण आता मग त्याचा जो म्हणजे राग राग पहिला खूप व्हायचा, चिडचिड व्हायची, सगळ्या गोष्टी ते एकदम स्टेबलाइज झाले. म्हणजे असं होत ना, आता काही होऊन द्या, आता कुठलंही टेन्शन आलं, प्रॉब्लेम आला, काही आलं, तिकडे काय होतं मला, म्हणजे असं ते फरकच पडत नाही. म्हणजे मग त्याच्यावर मार्ग कसा काढायचा, आपण एकदम शांतपणे आपण ते विचार त्या गोष्टींनी चालू झाले. मग घरामध्ये पण जरी काय इश्यूज झाले, प्रॉब्लेम झाले, काही असेल, म्हणजे चौघांमध्ये असं झालं की आम्ही कोणी टेन्शन घेऊन बसत नाही. नाही कोणी असं म्हणजे त्या गोष्टीचं असं निगेटिव्हिटी चेहऱ्यावर काय असं टेन्शन नाही. एकदम असं कोण जरी आलं तर त्यांना असं वाटतं की अरे यांना काही टेन्शनच नाहीये, काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे यांच्या घरी असं नाहीये. सगळे प्रसन्न आहे. आणि पहिलं म्हणजे थोडं असं व्हायचं की थोडे टेन्शन आलं ना, तर थोडे काय प्रॉब्लेम्स आले तर खूपच अं, हे होऊन जायचे. ताण घ्यायचो टेन- आपण त्या गोष्टीचा. हो, ताण खूपच व्हायचं. आता किती ताण आलं, काही टेन्शन आलं, तिकडं बिझनेस मध्ये खूप प्रॉब्लेम्स स्टक झालेले आहेत. खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. आता सगळे असं रिलॅक्स आहे. आणि एक पॉइंट असा आलता बिझनेस मध्ये की सगळं म्हणजे कुठनच काही राहिलं नव्हतं. आपलं असं की फक्त आता घरीच बसा ह्या लेवलला आलतं. पण एक त्याच्यातनच काय तो मार्ग निघाला, छोटा छोटा, म्हणजे निघत 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 आता भरपूर, म्हणजे एक लाईन अप लागलेली, म्हणजे जे थांबलेले कामं चालू झाली. खूप छान. म्हणजे म्हणजे क्लायंट पण, एक तर आमचा असा क्लायंट होता की तो पैसे देणं इम्पॉसिबल होता. इम्पॉसिबल म्हणजे तोच वकील होता. सो आपण जरी केस केली, काय केलं, पोलीस स्टेशन मध्ये गेलो, इम्पॉसिबल होतं येणं. पण रिसेंटली 4 दिवसापूर्वीच आम्ही एक ट्राय केलं की आपण एक परत एकदा जाऊन विचारू त्याला काय म्हणतोय वगैरे. मग तो लाईक जेन्युइनली असं म्हणलं की मला 8 दिवसाचा टाइम दे, आपण करू सॉर्ट जे काय असेल. म्हणजे आम्ही ते असं लेवलला होतं की सोडूनच टाकू आपण. पण ते ह्या गोष्टी घडल्या. मग अजून आता माझ्या भावाचं जे रिसेंटली ऍक्सिडेंट झालता, तर त्याला मधीच चक्कर येणं, त्रास होणं, म्हणजे पाय त्याचं एकदम ब्लॉक होणं, गुडघा हे होऊन जातो. पण मी जेव्हा म्हणजे त्या हिल, म्हणजे आता जेव्हा शिकलो तेव्हा ते हिल वगैरे करायचं मी ट्राय केलं. म्हणजे त्याच्या इथं पण केलं, गुडघ्यांना पण केलं. तेव्हा एकदमच म्हणजे त्यांनी ज्या दिवशी मी त्याला हील केलं, त्या दिवशी तो डायरेक्ट सकाळी जो गेला रात्रीचं 12 वाजताच घरी आला. त्याला काही दुखलं नाही, काही नाही. म्हणजे त्याने विसरूनच गेला की आपलं दुखणं होतं. नाही तर तो सकाळी उठत नव्हता. मला त्रास, मला हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं, मी आता काही करू शकत नाही, तुम्ही जे करायचं तुम्हीच करा, ह्या लेवलला तो होतं. मी, मम्मी, आम्ही दोघं थांबलो. मम्मी आम्ही दोघांनी ते केलं. एक 15-20 मिनिटं आमचं जे चाललं. त्याच्यानंतर तो बसल्यानंतर जो बाहेर गेला, तो 12 वाजेपर्यंत घरीच आला नाही. म्हणजे एवढा आम्हाला तो एक फरक जाणवला. आणि एक छोटस छोटा असं हे होतं. एक से भले दो. आमची दुसरी हिला मला एक असं एक एक्सपिरियन्स आला माझा बर्थडेचा. एक्सपिरियन्स असा होता. अं, सकाळी मी 5 वाजता आपल्या मेडिटेशनला बसलो वगैरे, सगळं झालं. आणि म्हणजे जेव्हा आपण 10वी मध्ये वगैरे असतो, तो खूप मित्र असतात आपल्याला, म्हणजे अनलिमिटेड असं आपण म्हणू शकतो. मग जसं जसं आपण थोडं पुढे येतो, तर एक छोटं छोटं होतात. मग 3, 2, 4 ह्याच्यामध्येच राहून जातं. पण ह्या वेळेस आता 3-4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या वर्षीच्या माझ्या वाढदिवसाच्या ह्याच्यामध्ये असा फरक होता की जे माझे जुने मित्र होते पहिलं, ज्यांचं कॉन्टॅक्ट माझा तुटला होता, म्हणजे असं काही इश्यूज नाही, पण असं
एक आपला प्रवासामध्ये एक होत असतं. स्नेक आपण सुटले होते जे. त्या मार्गाने हा जातात. हम्म. तर त्यांचे मला कॉल आले, म्हणजे कोणी विश केलं, मेसेज आले, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं. ह्या वर्षी मी असं होतं की ठीक आहे, कॅज्युअली आपण नॉर्मल करू, जसं होतं तसं जे होईल ते होईल ह्या हिशोबाने होतो. पण माझं तुम्हाला सांगतो, 4 दिवस बर्थडे कंटिन्यू सेलिब्रेट होत होता. काय माहिती ते कसे यायचे, ज्यांना जसा टाइम भेटेल कामातनं टाइम काढायचे, काय रात्रीचे पण करायचे, काय कसंही करायचे, म्हणजे जसं त्यांना जमेल. म्हणजे मी काही कोणाला काय असं नाही पण नाही म्हणलं आणि कशाचं काहीच नाही केलं. आणि एक तर असा मित्र आहे की जवळच होता, पण ते थोडंसं कॉन्टॅक्ट त्याचं तुटलं होता. त्यांनी मला त्या दिवशी फोन करतोय, म्हणतोय प्लीज तू माझ्या समोर ये. त्याला हे लक्षातही नाही माझा बर्थडे, त्याला काही हे नाही, तू ये, आपण बोलू, मला भेटायचं, बोलायचंय, आपण जेवायला जाऊ, असं करू तसं करू. मी म्हणतो अरे आज जरा पाहुणे येणार आहेत. मी नाही येऊ शकत, असं मी पण सांगत नाही माझा वाढदिवस आहे, तू विसरलाय, तुम्हाला असं कॉन्टॅक्ट केलाय. त्यांनी इतका आग्रह केला, ते मम्मीने जाऊन सांगितलं. अरे मम्मी बघ ना राव, ह्याला मी बोलवतोय. मग त्याच्या मम्मीने पण त्याला समजवलं वगैरे. म्हणजे मग नंतर त्याला रिअलाइज झालं दुसऱ्या दिवशी, अरे ह्याचा बर्थडे होता, आपण त्याच्याच दिवशी त्याला विश नाही केलं, त्याला बोलवतोय. म्हणजे या अशा छोट्या छोट्या भरपूर गोष्टी आहेत ज्या. दोघांना कनेक्ट केलं, एनर्जीनी कनेक्ट केलं, काहीतरी भावना त्याच्या बरोबर इथपर्यंत पोहोचल्या वाढदिवसाच्याच दिवशी, फक्त शब्द वेगळे होते. हो, म्हणजे तो असं रडायला आलता मला कॉलवर, पण तो असं रडत होता. अरे तो फक्त त्या प्रॉब्लेम काही नाही, प्रॉब्लेम काही नाही, काही नाही. त्यांनी काय केलं, डील एक क्रॅक झालती, त्याला खूप आनंद झालता. आणि तो म्हणला मला तूच आठवला, मला तुलाच भेटायचंय. म्हणलं खरंच. ठीक आहे, आज नाही उद्या असं करत. आपली असं ऊर्जा वाढते ना शुभम, तेव्हा लोक हो. आपल्यापर्यंत असे येतात. आणि आता आहे ना, तुम्ही शुभम शेठ आहात, जरा विचार करा. तुमचा वाढदिवस असाच 8-8 दिवस चालणार. नाही म्हणजे आणि असं आमच्या खूप एक्सपेक्ट. शुभेच्छा आहेत, असाच होणार दरवर्षी. येस, थँक्यू. आणि बघा, मला ना मॅडम काही नाही, मला ना छोटे छोटे अनुभव आहेत. जे लोक असे म्हणतात ना मला छोटे छोटे अनुभव आहेत, तुम्हाला सांगू का, माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, त्यांचं भांडारच संपत नाही, त्यांच्याकडे एवढे अनुभव असतात. पण आहे ना, त्यांना असं वाटते की मी यापेक्षा खूप काही अचीव करावं, म्हणून ते म्हणतात माझे छोटे छोटेच अनुभव आहेत. एक शेवटचं सांगून मी एंड करतो. एक शेवटचं सांगतो. आपण आता पाण्याला रेखी देतो. हम्म. तर त्यावेळेस म्हणजे असं मम्मी मला सांगते की रेखी दे, मी जेवणाला देते, तू पाणीला देत जा, असं म्हणजे आम्ही काही गोष्टी याच्यातनं पण वाढून घेतल्यात. तर मग पाणी जेव्हा रेखी देतो स्टार्टिंगला, तर मला असं जास्त जाणवत नव्हतं, ऊर्जा जाणवत नव्हती. म्हणजे लाईक आपण करायचं म्हणून मी करायचं, पण आता तर ते ऊर्जा जाणवती त्या पाण्याची. म्हणजे एका पॉइंटला म्हणजे असं की आपण हात सोडून दिलाय, पण आपला हात आहे त्याच ह्याला आहे. म्हणजे त्या ऊर्जेने आपण फ्लोट होते आपला हात, हे 100%. मम्मीला पण दाखवलं, मम्मी घे होते. मग मी एक प्रश्न विचार, म्हणजे अचानक मला 1-2 आठवड्यापासून मला एक ह्या गोष्टी होत आहेत की पाण्यामधनं ऊर्जा बाहेर येते हे समजते. जसं आपलं गरम पाणी असतं तर वाफ निघते ना, जशी मम्मीला म्हणलं अरे मग तुला ह्याच्यातनं काय दिसतंय का या पाण्यात, मला वाटलं मला तसं. तर वाफ दिसत, मग मी नाही, मी दादाला विचारलं, पप्पांना विचारलं, मग आमच्या घरी जे जे होते त्यांना विचारलं, तुला या पाण्यात काय दिसतंय का, मी म्हणलं काय नाही दिसत. पण मला ह्याच्यातनं जाताना दिसते. मग हेच आंघोळीच्या पाण्यातनं दिसतं. म्हणजे पाणी आता बघितलं ना मी कुठं, तर मला 1-2 मिनिटं पण त्याच्या कॉन्सन्ट्रेट केलं तर एक दिसतं की अं, असं वाफ निघते ऊर्जा आणि ऊर्जा, त्याच्यावर असं. काही हा, ऊर्जा. आपण असा हात जरी ठेवला तर आपलं जाणवतंय. आणि असं डोळे बंद केले जाणवत की ते पाणी कुठल्या दिशेला चाललंय आता. Yes. म्हणजे असं थोडं थोडं चालू झाले होय ना. खूप करताय बाळा प्रगती तू, पण थोडी थोडी म्हणतोय सगळ्यांना. हो, हो, हो. खूप Thank छान. you. येस, बघा, प्रयोगशील असावं माणसाने, माणसाने प्रयोगशील असावं, माणसाने प्रत्येक गोष्ट करून बघावी, नवी 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 नवी. तुम्ही जेवढं करून बघसाल तेवढा नव्याने तुम्हाला ऊर्जा मदत करेल, तेवढी नव्याने ऊर्जा तुम्हाला ओळख करून देईल. आणि एखाद्या ठिकाणी अरे हे तर मला माहितच नव्हतं, मी इथे सुद्धा ऊर्जेचा उपयोग करू शकतो का, असं अचानक अनेक ठिकाणी आपण करणार. ऊर्जेचा नवा शोध, असं आपल्याला लागतं. हं? खूप मस्त, खूप छान, खूप छान. थँक्यू शुभम, अगदी मनापासून धन्यवाद. एक राहिला हा? Thank you. मला वाटलं का एक राहिला मॅडम. एक राहिलं पण आता बोला बोला. मम्मी म्हणली आता, आमचं डॉग्स आहेत, 2 डॉग आहेत आमच्याकडे.
आपल्या फॅक्टरीमध्ये 2 डॉग्स आहेत. तर त्यांचं इन्फेक्शन झालं त्यांना. हा. ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरने वगैरे. हम्म. तर त्यांना पण म्हणजे मम्मीनी आम्ही रेखी वगैरे दिला, तर ऑपरेशन नाही काय नाही, एकदम नॉर्मल. म्हणजे काही गरज नाही त्यांना, टॅबलेटची गरज नाही लागली, कशाची गरज नाही लागली. ऑटोमॅटिक हील झाले सगळे. आणि एकदम म्हणजे म्हणजे असं ते पण असे काही हे नव्हते, पण चांगले राहतात आता. खूप त्यांना छान. पावसाळ्यात काही त्रास होत नाही, कशात काय त्रास नव्हता आता. येस, Thank खूप छान, मस्त. थँक्यू शुभम. येस, पपीज वगैरे आहेत, यांची एनर्जी ना खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते यांच्याकडे. इनोसंट असतात हे, यांच्या मनामध्ये राग लोभ नसते. त्यामुळे आहे ना, आपण यांना रेकी दिली की लगेच फरक पडतो. आमच्याकडे पण पपी आहे आपला, तर त्याला खूप लवकर फरक पडतो. सगळ्यांनाच हा अनुभव आहे. खूप हो, आणि मेन ऑपरेशन त्यांचे हे झाले. खूप मस्त, खूप छान. थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर नक्कीच सगळ्यांना संधी हवी आहे, पण आता वेळेचा सुद्धा अभाव आहे, आहे ना. तर आपण आता नेक्स्ट शेअरिंग घेणार आहे सगळ्यांची. तरी सगळ्यांना आत्मा नमस्ते. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.